रामटेक विधानसभेवरून आता ठाकरेंची सेना आणि काँग्रेस आमने-सामने आलीत। दोन्ही बाजूंनी रामटेकवर जोरदार दावे केले जात आहेत। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीची तयारी सुद्धा झालेली आहे आणि रश्मी बर्वे ही निवडणूक लढवतील अशा चर्चा सुद्धा आहेत। मात्र काँग्रेसकडून सुद्धा या जागेवर दावा केला जातोय। प्रश्न कोणी समोर आणला असेल आणि आपण सोडवला नाही, नावाचा विशाल बरवटे नाही आणि पहिली लाठी पहिली केस माझ्यावर येईल हे सगळ्यांना आश्वासन करतो आणि आजचा रणशिंग फुंकतो। आंदोलनाला घाबरणारी औलाद नाही आपण। शिवसेनेचा जन्म हा काही राजकीय पक्ष म्हणून नाही झाला। शिवसेना हा मूळ एक चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे। ही चळवळ आहे, इथपर्यंत आलो, इथून समोर निघण्याचा मार्ग सुद्धा या रामटेकच्या गड मंदिराचे प्रभू रामचंद्र देतील एवढा विश्वास आहे। तर दोन्ही बाजूंनी रामटेकवर जोरदार दावे केले जात आहेत। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा निवडणुकीची तयारी एकीकडे सुरू झाली आणि काँग्रेस सुद्धा या जागेवर दावा करते। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून अपडेट्स घेऊया। जितेंद्र, काय नेमके दावे केले जात आहेत दोघांकडून? महाविकास आघाडीमध्येच आता ही एक आमने-सामने कार्यकर्ते आल्याचं चित्र पाहायला मिळते। रेड्डी, लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवारांची हे तिन्ही एकत्र मिळून लढले आणि मोठ्या प्रमाणात विजयी संपादन केला। मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे वेध लागले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जे आहेत ते आता आपापले दावे प्रत्येक पक्ष करताय। याची सुरुवात जी झाली होती ती रामटेक मधूनच झाली होती, कारण रामटेक लोकसभा जिंकल्यानंतर जी आभार सभा जी करण्यात आली होती त्यामध्ये काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांनी रामटेकच्या विधानसभा जागेवर आपला दावा सांगितलेला होता आणि इथून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढेल असं जाहीरही करून टाकले होतं। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात आले होते आणि त्याची तक्रारही जी आहे ती वरिष्ठ नेत्यांना किंबहुना उद्धव ठाकरेपर्यंत पोहोचवण्यात आलेली होती। त्यानंतर आता ठाकरे गटाचाही मेळावा इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि विशाल बरबटे जे गेल्या काही महिन्यांपासून इथे विधानसभेची तयारी करत आहेत त्यांनी इथून आपला दावा ठोकलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये रामटेकच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे आमने-सामने आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे रामटेकच्या विधानसभेवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा उमेदवार हा निवडून येतोय। काँग्रेस तिथे नेहमी पिछाडीवर राहिलेले आहे। मात्र आता यंदा महाविकास आघाडी म्हणून आणि विधानसभा निवडणुकीत काय चित्र होते ते बघायला अजूनही वेळ आहे। मात्र दोन्ही जे पक्ष आहेत ते या जागेवरून आमने-सामने आल्याचं आता चित्र आपल्याला दिसत आहे। जी जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।